कुठे असेल आशू आत्या? त्या दिवशी मला भेटली होती तेव्हा तर किती आनंदात होती आणि आईला लगेच फोन करेन असं म्हणाली होती. तेव्हा माझ्या आत्तूवर रागवू नको रे. ती ना खूप चांगली आहे. लवकरात लवकर ती सापडू दे, नाही तर तिचा फोन तरी येऊ दे. हॅलो आशू आत्या. हॅलो मालविका. अगं आशू आहे का ग? हो का? बोल समीर काका. मला वाटलं आशू आत्याचा फोन आहे. आशू घरात नाही आहे का? हो, म्हणजे ते दुष्यंतला घेऊन डॉक्टरांकडे गेली आई बरोबर. मालविका, आशू बरी आहे ना? हो, बरी आहे. ओके. मालविका, प्लीज आशूला माझा निरोप देशील? ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा तिला सांग की मी खूप तिचा फोन ट्राय करतोय. तिच्या फोनची मी वाट पाहतोय. हां, नक्की सांग प्लीज. बरं, बाय. हॅलो, कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? समीर काकाचा फोन होता. अगं मग एवढं घाबरायला काय झालं? हा? ए सोन्या, काय झालं? आशू आत्याबद्दल विचारत होता. त्यालाही फोन लागत नव्हता तिचा. काय सांगितलंस तू? खोटं बोलले. काय सांगितलंस? आई बरोबर डॉक्टरांकडे गेली असं सांगितलं. बाबा, आशू आत्याला काही होणार नाही ना? मलाही त्याच चिंतेनं घेरलंय ग बाळा. पण तू काळजी नको करू. आशू आत्याला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आपण. तो आहे, मार्ग दाखवेल आपल्याला. तू जा, अभ्यासाला बस. चित्त स्थिर ठेव आणि नीट अभ्यास कर. आयुष्य आमची ही जी काय परीक्षा बघताय ना, त्याचा भार तुझ्या खांद्यावर नको पडायला. जा. मॅडम, इथे फक्त पेशंटच्या नातेवाईकांना थांबण्याची परवानगी आहे. हे बघा, मी पेशंटची नातेवाईकच आहे. आशूच्या अत्यंत जवळची आहे. ती जी नमिता तिच्या पायाशी बसायचं नाटक करतीये ना, तिला काढा बाहेर. सायलेन्स. काय चाललंय? हे हॉस्पिटल आहे याचं भान ठेव किती. तिला इथे बसायचं असलं तर बसू दे. ती आशूच्या रूम मध्ये जाणार नाही एवढं फक्त बघा. ओ गॉड, तर दादा वहिनीला मी आशू कुठे असं सांगू? नाही, आशूशी बोलणं होईपर्यंत आपण त्यांचा फोन न घेतलेलाच बरा. कुठे आहेस तू आशू? माझ्या हाकेला उत्तर का मिळत नाहीये?
इतक्या लांब बसलीस तरी जवळच असल्यासारखे वाटायचीस, पण कालपासून सापडतच नाहीयेस तुम्हाला. फक्त फोन लागला नाही म्हणून नाही आशू, पण तू सापडतच नाहीयेस. वहिनी तर म्हणाली तू ठीक आहेस. मग तरी असं घाबरल्यासारखं का होत आहे? आशू, नमिताच्या बाळासाठी स्वतःचे किती हाल करून घेतेस आशू. हे काहीच नाही. तुला माहित आहे, आई होणं सुरुवातीच्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत खूप खूप सुखद आहे. मला त्यासाठी किती वेदना सहन कराव्या लागल्या तरी चालेल, पण हे सगळं खूप छान आहे, सुंदर आहे. कळतंय मला. खरंच तुला कळतंय. मला खूप समाधान वाटतंय तू समजून घेतोयस. आशू, या तणावातून, आजारपणातून बाहेर यायचं, हं? पटकन बाळासाठी. समीर, तू बरोबर असल्यास तर मला कुठलाही आजारपण, कुठलाही तणाव कधीच स्पर्श करू शकत नाही. तू राहशील ना माझ्या बरोबर? समीर, 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 बाळ, जागे झालात का तुम्ही? समीर, बाळ. घाबरू नका, तुमचं बाळ सुखरूप आहे, स्वस्थ राहा तुम्ही. समीर, मी मीरा मॅडमला सांगून येते. बाबा, ओ बाबा. काय ग मालू, काय झालं? पोलीस आशुहत्याला काही करणार नाहीत ना? हे वेडाबाई, अगं आशुहत्याचा शोध लागावा म्हणूनच तक्रार करायला चाललोय ना मी पोलिसात. हं? तरी मला खूप भीती वाटते बाबा. अगं सोन्या, आपण आशुहत्येचा शोध घेतला ना सगळ्या ठिकाणी, माहितीच्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आलोय. सापडली का आशुहत्या? आता तिच्यावर काहीतरी अरिष्ट येण्याआधी आपल्याला पोलिसांची मदत घ्यायलाच हवी.
पण तू घाबरू नको, तू जा घरी, नाहीतर आईला वाटायचं ही कुठे गेली आता आणखी. जा. हे सगळं माझ्यामुळेच घडतंय ना. मी आशुआत्याकडून पैसे घेतले नसते तर हे झालंच नसतं. ए सोन्या, अगं आता स्वतःला अशी दोष देत नको बसूस. तुम्ही केलं ते सगळं चांगल्या मनानंच केलं होतं ग. बाप्पाकडे नोंद असते या सगळ्याची. जा जा घरी जा, मी येतो जाऊन. नीट जा आणि पोलिसांना सांगा आशुआत्याला शक्य तितक्या लवकर शोधायला. सांगतो. चल. थँक गॉड. हे जरा आवडून घे. बीपी नॉर्मल आलाय. शी इज आउट ऑफ डेंजर नाव. आशू, आशू कसं वाटतंय आता? मला खूप आनंद झालाय. आशू बोल ना काहीतरी. नमिता, आशूला शुद्ध आली असली ना तरी अजून ती ग्लानीत आहे. तिच्याशी बोलायला तुला अजून एक दिवस वाट बघावी लागेल. आपण सगळेच आता घरी जाऊया. खूप दगदग झाली. तुला सुद्धा विश्रांतीची गरज आहे मीता. गुड नाईट. आणि मेडिकेशनही नीट लक्ष देऊ. गुड नाईट तुला सुद्धा. चल. डॉक्टर, आशू कशी आहे? मला भेटायचं तिला. डॉक्टर, मी माझ्या पेशंट बद्दल काहीतरी विचारतीये तुम्हाला. प्लीज किमान माहिती देण्याचं तरी सौजन्य दाखवा. पहिली गोष्ट म्हणजे तो तुझा पेशंट नाहीये. मिसेस नमिता प्रधानांचा आहे. कळलं? आणि सौजन्य कुणाला दाखवायचं आणि कुणाला नाही याचं तारतम्य आहे मला. ओके? आशू यात इन्व्हॉल्व नसते ना तर मी तर काय केलं असतंस? उलट आम्हीच. नमिता, आशूच्या आणि बाळाच्या जीवाला असलेला धोका आता पूर्णपणे टळलाय. पण तिला स्ट्रिक्ट बेड रेस्ट आहे. कळलं? जाऊ शकतेस तू आता. डॉक्टर प्लीज, डॉक्टर प्लीज, आय रिक्वेस्ट यू. आशूला मला एकदा बघू दे प्लीज, प्लीज. ये मीरा.
झालं बघून? आता निघायचं आणि पुन्हा इथे दिसायचं नाही. नशीब पण साला कसला टाव साधतं. आशूला बिचारीला हे काहीही नको होतं आणि मी हे सगळं हसत हसत झेलत होते. 25 लाख. शिट. काय पाहिजे? होळकर साहेब नाही आहेत का? आहेत, चर्चा करतायत. येतील एवढे. काय काम होतं तुमचं? नाही, एक तक्रार नोंदवायची होती. कसली? आमची मुलगी सापडत नाहीये. लहान आहे का? मुलगी म्हणजे बहीण माझी. काल रात्रीपासून सापडत नाहीये. मोबाईलही लागत नाहीये तिचा. ऑफिसलाही गेली नाहीये आणि जिथे राहते तिथेही ठाव ठिकाणा नाहीये तिचा. म्हणजे तुमच्याजवळ राहत नाही ती? नाही. कधीपासून नाहीये? काल रात्रीपासून. तशी तक्रार घेता येणार नाही. का? 48 तास उलटावे लागतात. पण 48 तासात काही घडू शकतं. तुमचा कोणावर संशय वगैरे? म्हणजे काही प्रेम प्रकरण? तसं काही नाहीये हो. तुम्ही या स्टेशनला नवीन आलायत का? त्याचा काय संबंध? तोंडावरून सज्जन दिसताय राव आणि दंबलजी करताय. नाही, तसं काही नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काय रे? काय गडबड? साहेब नमस्कार. मी शरद देवधर. ओळखलं मला? शरद देवधर? ती फ्रॉड केस. आठवलं. ते अश्विनी देवधरचे बंधू तुम्ही नाही का? मास्तर आहात तुम्ही? हो. आता काय झालंय? साहेब अश्विनी सापडत नाहीये. म्हणजे पळून मिळून गेली की काय? नाही हो, नाही. तसं काही करणाऱ्यातली नाहीये ती. शिवाय तुम्हाला ठाऊक आहे, साखरपुडाही झालाय तिचा. अहो कोणाला सांगताय राव? अंड्यात आहात तुम्ही अजून, अंड्यात. अहो मास्तर, तुमच्या त्या शाळेच्या पुस्तकातलं आदर्श जग आणि हे इथे उघडं पडणार जग, जमीन आसमाचं अंतर आहे त्यात. भल्या भल्यांच्या आतला चिखल बाहेर पडतो इकडे. कठीण आहे. जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे. फोटो आणलाय तुम्ही तिचा? हो, आणलाय साहेब. हा घ्या. मांढरे, त्यांची तक्रार नोंदवून घ्या. साहेब, त्या 48 तासात? मांढरे, यांची तक्रार नोंदवून घ्या. केसला हिस्ट्री आहे. सगळ्या डिटेल्स घ्या. सगळे टेलिफोन्स नंबर लिहून घ्या. बस. हो. शरद देवधर. 10 लाख एका झटक्यात भरले तेव्हाच गाठ मारली होती. आता बघतोच